सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आहोत आणि श्रीकृष्ण धाम यात्रेमधनं आज आपण मथुरेपर्यंत जाऊन मथुरावरनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज द्वारकेच्या शोधामध्ये निघालेले आहेत आणि तो प्रसंग आपण सगळेजण अनुभवत आहोत. उद्धवजी त्यांच्याबरोबर आहेत आणि कुबेर भंडारीमध्ये पूर्णपणे कुबेरांनी ज्यावेळेला धनाच्या बाबतीमध्ये आपल्याकडनं पूर्ण सहकार्य आहे आणि तुमच्या मनामध्ये तुम्हाला जशी आहे तशी नगरी तुम्ही तयार करा आणि त्यामध्ये माझं धन वापरा अशी विनंती त्या ठिकाणी कुबेरांनी केली आहे. कुबेराची ही विनंती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मान्य केले आणि त्या ठिकाणून उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर हा प्रवास करत असताना आता प्रॉपरली देव त्या ठिकाणी सौराष्ट्राच्या भूमीमध्ये आलेत आणि त्या भूमीमधली ओढ देवांना पहिल्यापासून लागलेली होती आणि देव आता सगळीकडे अगदी वेडेपिसे होऊन त्या भूमीचा शोध घेत आहेत. अरे ती भूमी कुठे आहे जिथे मला माझी नगरी बनवायची आहे. आणि मग असा प्रवास करत पुढे येत असताना भर दुपार झाली आणि खूप ऊन लागायला लागलं. त्याला उद्धवजी श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणाले की आता आपण कुठेतरी थोडासा आराम करायला पाहिजे आणि ऊन थोडं कमी झालं की आपण पुढे जायला पाहिजे. तेवढं त्यांना एक मोठं पूर्णपणे असं अरण्य भेटलं आणि त्या अरण्यामध्ये सगळीकडे बघितल्यानंतर पिंपळाची मोठी झाडं होती आणि इतकी मोठी झाडं होती की त्या ठिकाणी पूर्णपणे त्याची सावली म्हणजे की रस्त्यावरती किंवा तिथल्या मधल्या वाटेवरती सूर्यकिरणसुद्धा पडत नव्हते आणि अशी पूर्णपणे शीघ्र दाटी असलेल्या त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या वनामध्ये आणि पूर्णपणे एका बाजूनी वड पण आहेत ते त्यांनी बघितलं आणि वड आणि पिंपळ अशा अगदी एकमेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी पूर्णपणे ती बसलेली त्यांची म्हणजे की नगरी एक छोट्या प्रकारची त्यांनी बघितली. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणला की या सावलीमध्ये आपण थोडा विसावा घेऊया आणि त्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी ते बसले त्या ठिकाणी त्यांना खूप प्रसन्न वाटलं आणि त्यावेळेला उद्धवजी म्हणतात की अहो आपली नगरी अजून किती लांब आहे, तुम्हाला कुठली जागा वाटते का, तुम्हाला कुठली जागा दिसते का आणि या ठिकाणी तुम्हाला काही भविष्य दिसतंय का म्हणून. त्याला श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि म्हणले की उद्धवजी मला पहिले एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही अगदी सहजगत्या असं म्हणलात की मी पूर्णपणे हे रण सोडून पळून गेलो असतो, मी रणछोडदास झालो असतो आणि मी माझ्या कृष्णाकडे गेलो असतो. तुमच्या कृष्णाकडे गेल्यानंतर तुमच्या कृष्णाने तुम्हाला काय सांगितलं असतं. त्यावेळेला उद्धवजी हसले आणि म्हणाले माझ्या कृष्णाने मला सांगितलं असतं की उद्धवा खूप छान काम केलंस, कारण संघर्षामध्ये जीवन नाही. माझा कृष्ण कायम मला एकच गोष्ट शिकवतो की कुठेही कितीही संघर्ष करत बसू नको. नुसता संघर्ष म्हणजे जीवन नाही, तर जीवनामध्ये प्रेम असायला पाहिजे, जीवनामध्ये माया असायला पाहिजे. जिथे आपण जाऊ तिथे कुठेही आपण आडगळ नसायला पाहिजे. ज्याच्या आयुष्यामध्ये आपण जाऊ त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्षमय आपलं आयुष्य असायला नको. जिथे जाऊ तिथे आनंद असला पाहिजे, जिथे जाऊ तिथे पूर्णपणे आकर्षण असलं पाहिजे आणि जिथे जाऊ तिथे आपण इतिहास घडवू शकलो पाहिजे. आणि कुठेही या ठिकाणी संघर्ष जिथे जिथे वाटायला येईल त्या संघर्षाचा आपण त्याग केला पाहिजे. आपण आनंद आणि प्रेमाने पूर्णपणे जग जिंकायला पाहिजे. माझ्या कृष्णाने मला हेच सांगितलं असतं. कृष्ण त्या ठिकाणी हसले आणि पहिलं उत्तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी उद्धवजींना दिलं की खरं आहे उद्धवजी, संघर्षामध्ये जीवन नाही आणि खरंच संघर्षामध्ये जीवन नाही. त्या ठिकाणी त्या जागेवरती ज्या ठिकाणी उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा बसलेले ती जागा म्हणजे मूळ द्वारका आणि त्या मूळ द्वारकेमध्ये बसलेले असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता उद्धवजींना उपदेश करतायत आणि ते उपदेश करताना ते म्हणतायत की कधी पण संघर्षामध्ये जीवन व्यतीत नाही करायला पाहिजे, संघर्षामध्ये जीवन नाही काढायला पाहिजे. आपण खूप योग्य निर्णय घेतला, तुम्ही खूप चांगला सल्ला मला दिला की संघर्षामध्ये जीवन नाही आणि त्या ठिकाणी आपण मथुरा सोडून इकडे निघून आलोय. आता मथुरा त्या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित झाली. जेव्हा कृष्ण तिथे नाही तेव्हा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अटॅक होणार नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला होणार नाही, माझे सगळे बांधव सुरक्षित असतील आणि जरासंध मात्र मला सगळीकडे शोधत राहील आणि तो शोधत असताना तो माझ्यावर आक्रमण करू शकला नाही पाहिजे अशा भूमीचा मी शोध घेतोय आणि तो शोध घेत आपण या ठिकाणी सौराष्ट्राच्या भूमीवरती आहोत. आणि ही भूमी खूप सुंदर आहे. इथल्या भूमीची मला पहिल्यापासून ओढ आहे आणि या भूमीमध्ये आल्यानंतर मला अक्षरशः गोकुळामध्ये आल्यासारखं वाटतंय. त्या भूमीचा सुगंध आता कुठेतरी मला हवा असं वाटतोय. आणि उद्धवजी तुम्ही काळजी करू नका, आता थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या नगरीमध्ये प्रवेश करणार आहोत. ती जागा आपल्याला बघायला मिळणार आहे.
उद्धवजींना असं वाटलं की खरंच अशी नगरी कुठली तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अगोदरच बनवून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ते आपल्याला प्रवेश करणार आहेत. का तर उद्धवजी हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची संगती हीच सांगते की तुम्ही फक्त माझ्या संगतीमध्ये राहा, सगळा इतिहास घडत जाईल. कृष्ण कायम म्हणतात की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे करताय ते होतंय म्हणजे, परंतु ते होत नाहीये. मला जे वाटतंय ते होतंय. तुम्ही तो विचार करा की मला काय वाटतंय, तर त्या सगळ्या गोष्टी घडतील त्या तुम्हाला काय व्हावंसं वाटतंय. आणि आयुष्यामध्ये हे गणित खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे जे वाटतं ते त्याचा विचार न करता कृष्णाला त्या ठिकाणी काय वाटतं ह्याचा विचार करावा. आणि त्यावेळेला कृष्ण जे बनवेल, जे घडवेल ते आपल्याला बघून आश्चर्यकारक होईल की ते त्याच्या मनासारखं त्यांनी घडवलं आहे, पण ते आपल्या भल्याकरता घडवलं आहे. आणि हीच कृष्ण संगती उद्धवजींना लाभली. आणि उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये कुठे श्रीकृष्ण परमात्मा कलियुगामध्ये आपल्याला हाच सल्ला देतात की उद्धवाने जशी माझी संगती केली तशी तुम्ही माझी संगती करा. आणि उद्धवांच्या मनामध्ये जो विचार आला अगदी तोच बरोबर होता की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याची नगरी कुठेतरी तयार केलेली आहे आणि तो अशी ती आपल्याला दाखवेल की ही बघ ही नगरी तयार आहे. आणि ज्यावेळेला आपण कृष्ण महाराजांच्या म्हणजे ज्यावेळेला आपण कृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये असू त्यावेळेला निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच घडेल की जे आपल्या मनामध्ये असेल भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला घेऊन प्रवेश करतील आणि ती वस्तू कायमस्वरूपी आपल्याला देतील. फक्त विषय हा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आपण संगती धरायला पाहिजे, त्यांची संगती आपण धरायला पाहिजे आणि ते कायम आपल्या संगतीमध्ये राहतील अशी आपली वागणूक ठेवायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी उद्धवजी म्हणतात की आता मला राहवत नाही, मला ती नगरी बघायची आहे, मला ती नगरी दाखवा, ती कशापासून बनलेली आहे ती दाखवा, तिची भूमी मला बघायची आहे, मला त्या भूमीचं परीक्षण करायचं आहे, मला त्या ठिकाणी कृष्ण तो बघायचा आहे जो तिथला मोठा राजा होणार आहे आणि ती राजाची नगरी मला बघायची आहे, मला तो महल बघायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कल्पकतेमध्ये असताना ती कशी असावी याबाबतचं उद्धवजींच्या मनामध्ये एक एक रूप निर्माण होतं आहे की ती नगरी अशी असेल, कृष्णाचा महल असा असेल, कृष्णाचं सिंहासन असं असेल. आणि करेक्ट सगळे ते फोटो भगवान श्रीकृष्ण परमात्मा जणू काही त्यांच्या मनामधनं कलेक्ट करत आहेत आणि त्या फोटोचा एक अल्बम बनवत आहेत की खरंच माझी नगरी अशी असायला पाहिजे. आणि एका ठिकाणी ते उद्धवजींना सावध करतात, ओ उद्धवजी थोडे भानावरती या. अहो तुम्ही मनामध्ये एवढे विचार करत चालले की आता नगरी बनली सुद्धा आणि कशी बनवायची त्याचं रूप मला दिसलं सुद्धा. आणि खरोखरी आपल्या दोघांच्या संगतीचा हा परिणाम आहे की जसं माझ्या मनामध्ये आहे तसंच तुमच्या मनामध्ये उमटलेलं आहे आणि जे उमटलं आहे ते पूर्णपणे मी कॅप्चर केलं आहे आणि आता त्याप्रमाणे आपली नगरी बनणार आहे. बनणार आहे म्हणजे देवा अहो ती अस्तित्वातच आहे. नाही, प्रत्येक गोष्ट ही अस्तित्वात आणावी लागते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना त्या ठिकाणी शांत करतात आणि समोर त्या ठिकाणी समुद्राला आवाहन करतात की हे समुद्र मला भेटायला तू या ठिकाणी आहे. समुद्र लगेच त्या ठिकाणी प्रगट होतो आणि प्रगट झाल्यानंतर देवांना म्हणतो की सांगा मला का आवाहन केलं आहे आणि तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे, मी तुमची काय सेवा करू, कशा प्रकारे मी तुम्हाला सहकार्य करू, हे कृपया करून विनंती करून आपण मला सांगावं. समुद्राला त्या ठिकाणी बघून उद्धवजींना पहिल्यांदा समुद्राचं दर्शन झालंय. ते समुद्राचं दर्शन घेतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मला या ठिकाणी माझी नगरी घडवायची आहे आणि जी माझी नगरी घडवायची आहे ती नगरी घडवण्याकरता मला जागा पाहिजे. समुद्र म्हणतो की तुम्हाला किती जागा पाहिजे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मला 7 योजन जागा पाहिजे, 7 योजन जागा मला हवी आहे. समुद्र सांगतो की ठीक आहे, मी माझ्या मुख्य भूमीपासून म्हणजे जिथपर्यंत मी पुढे वाहत येतो तिथपासून मी पूर्णपणे 7 योजन पाठीमागे जातो आणि 7 योजन जागा पूर्णपणे तुम्हाला देतो. फक्त आता देवा मला सांगा ही जागा तुम्हाला कशी हवी आहे, तुम्हाला विकत हवी आहे, भाड्याने हवी आहे, लीज डीडवर हवी आहे का दानामध्ये हवी आहे. त्याचं हे सगळं रूप ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मला ही जागा लीज बेसिस हवी आहे. बघा जागा कशी खरेदी करावी ते सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला सांगतात आणि त्याच्यामध्ये कंडिशन काय असावी. त्यावेळेला पूर्णपणे समुद्र विचारतो की लीज बेस मग लीजचं ॲग्रीमेंट किती पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात जिथपर्यंत मी जिवंत आहे तिथपर्यंत. मग तुमच्या पश्चात त्याच्या वेळेला समुद्राला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात माझ्या पश्चात नगरी तुझी. त्याच्यावरती समुद्र हसतो आणि म्हणतो खरंच असं असेल. एवढंच फक्त बोलतो कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर कुणाचाही विश्वास नाही कारण तो खरं कधी बोललाच नाही असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. परंतु जे सत्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं ते व्यावहारिकदृष्ट्या खोटं जरी असलं तरी परब्रह्म सत्य ते होतं हेही कुणाला नाकारता आलं नाही.
आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना समुद्र विनंती करतो की आता आपल्या दोघांमध्ये आपण हा करार केला पाहिजे, आपण कुठेतरी ॲग्रीमेंट केलं पाहिजे. मग समुद्राबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केलेलं आहे की 7 योजन जागा समुद्र मी तुझ्याकडनं लीज बेसिस घेतलेली आहे. या जागेवरती मी माझी नगरी बनवणार आहे. या जागेचा उपभोग पूर्णपणे मी तिथपर्यंत घेणार आहे जिथपर्यंत मी जिवंत असेन, आणि ज्या वेळेला मी माझ्या पश्चात म्हणजे ज्यावेळेला मी देहस्वरूप नसेन त्यावेळेला ही भूमी पूर्णपणे तुझी असेल. ही भूमी तू पूर्णपणे ताब्यात घे. आणि मग याच्या खाली दोघांच्या सह्या होतात. समुद्र स्वतःची सही करतो आणि भगवान त्यावेळेला स्वतःची सही रणछोडदास असं करतात. उद्धव साक्षीला असतात. साक्षीला उद्धवांची त्या ठिकाणी सही होते आणि त्या ठिकाणी करारनामा संपन्न होतो. आणि करारनामा संपन्न होऊन पूर्णपणे समुद्र आता 7 योजन पाठीमागे गेलेला आहे. 42 किलोमीटरची भूमी ही समुद्राने श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांच्या मागणीप्रमाणे लीज बेसिसवरती दिली आहे. आणि ती भूमी ताब्यामध्ये आल्यानंतर उद्धवजींना आनंद झालेला आहे की समुद्रामध्ये एका बेटावरती माझ्या मित्राचं राज्य असणार आहे. आणि याचं नाव काय द्यायचं, त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की ती द्वारिका नगरी असणार आहे. आणि या द्वारिका नगरीचा आज या भूमीवरती उगम होणार आहे. आणि या ठिकाणी उगम होत असताना ती भूमी ताब्यात आलेली आहे. आता फक्त ती घडवायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिवशंकरांना त्या ठिकाणी आवाहन करतात. भगवान शंकर त्या ठिकाणी ते प्रसन्न होतात, त्या ठिकाणी प्रगट होतात. उद्धवजी भगवान शंकरांना नमस्कार करतात, नतमस्तक होतात. उद्धवजींना बघून देखील शंकरांना आनंद झालेला आहे. त्यांनी दोघांनाही शुभाशीर्वाद दिलेले आहेत आणि शंकरांना माहिती आहे की त्यांना काय कामगिरी पार पाडायची आहे. भगवान शंकर त्या ठिकाणी म्हणतात की विश्वकर्मा भगवानांना पण या ठिकाणी बोलवा आणि विश्वकर्मा भगवानांना पूर्णपणे ती वास्तुरचना करण्याकरता, ते वास्तुशिल्प उभारण्याकरता आपण सांगूया. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी विश्वकर्मा भगवानना बोलवतात. विश्वकर्मा भगवानना आपल्या मनामध्ये कशी नगरी आहे, उद्धवाच्या मनामध्ये कशी नगरी होती ती देवानी कॅप्चर केली आहे. आणि स्वतःला नगरी कशी हवी आहे ते सगळं सांगतायत. कुठे महल असावा, कसं असावं, कसं रूप असावं, कसे त्या नगरीचं गेट असावं, कसं त्या नगरीमध्ये प्रत्येकाची राहण्याची व्यवस्था असावी, कसा त्याच्यामध्ये क्रम असावा, कुठे चढ असावा, कुठे उतार असावा, या सगळ्या गोष्टी भगवान विश्वकर्माला सांगतायत. आणि भगवान विश्वकर्मा ते सगळ्या समजून घेत आहेत. आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांना विनंती करतायत की माझ्या वतीने तुम्ही संकल्प करा आणि तो संकल्प करून पूर्णपणे विश्वकर्मा भगवानच्या हातामध्ये द्या की तो तसं शिल्प पूर्णपणे घडवेल. कुबेराकडनं पैसे घ्या, कुबेर त्या ठिकाणी धन देणार आहे आणि त्या धनाचा वापर करून माझी नगरी मला पूर्ण करून द्या. भगवान शिवशंकर या ठिकाणी आता संकल्प करतायत की या संकल्पाने, या तिथीवारांनी आम्ही या कामाला सुरुवात करत आहोत. मी स्वतः या गोष्टीचं भूमिपूजन करत आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांच्या मनामध्ये आहे तशी द्वारका नगरी या ठिकाणी तुम्ही घडवून द्यायची आहे. त्याकरता कुठलंही विघ्न मध्ये येणार नाही आणि तुम्हाला जे काही त्याच्याकरता लागणारं धन आहे ते तुम्ही कुबेराकडनं पूर्णपणे मुक्त हस्ते घ्यावं. पण जशी भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये नगरी आहे तशी नगरी करावी. विश्वकर्माजी त्या संकल्पाचा पूर्णपणे स्वीकार करतात आणि त्या संकल्पाचं प्रत्युत्तर देतात की हो, मी तो संकल्प घेतला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांच्या मनामध्ये असलेली द्वारका नगरी पूर्णपणे तशी मी 180 दिवसामध्ये घडवणार आहे. आणि वरच्या 9 दिवसामध्ये मला त्याच्यामध्ये जी कलाकुसर करायची आहे ती कलाकुसर मी करणार आहे. असे 189 दिवस मला या भूमीवरती ती द्वारका नगरी घडवण्याकरता हवे आहेत. रात्रंदिवस मेहनत करून अतिशय सुंदर, म्हणजे सूर्य आणि चंद्र यांना सुद्धा हेवा वाटेल इतकी सुंदर द्वारिका नगरी मी घडवून देईन असं विश्वकर्मा भगवाननी सांगितलेलं आहे. सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या कळलेल्या आहेत आणि त्या जबाबदारीमध्ये हसत हसत त्या ठिकाणी प्रत्येकाने एकमेकाचा निरोप घेतलेला आहे. आपणही आजच्या सत्संगामध्ये इथेच निरोप घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.